आम्ही पहिला करून एखादा आणि लक्षात ठेवा यद्यपि तुकोबराय वैकुंठात गेले पण आपल्या पुत्र प्रेमासाठी वरून परत खाली आले याला म्हटलं जातं साधूचं जीवन याला म्हटलं जातं तुकोबरायचं खरं प्रेम देवाला पण सोडला नाही आणि संसार पण सोडला नाही असा पुरुषार्थ तुकोबरायने केला एवढा कोणाला करतात आल्यानंतर तुकोबरायच्या लक्षात आलं लेकरू ताई काय तुम्ही कसं लक्षात ठेवा ज्ञानोबरायला परत येता आलं नाही निवृत्तीनाथाला परत येता आलं नाही पण तुकोबराय 3 वेळा परत आले वैकुंठातून 3 वेळा ज्या शरीराला गेले त्याच शरीराने खाली आले याला म्हटलं जातं तुकोबरायची ताकद आहे आणि या पद्धतीने ज्या वेळेला आम्ही परमार्थ करतो निश्चित देव आपल्याला वैकुंठाला नेल्याशिवाय राहणार नाहीत पण लक्षात ठेवा या साधकांना मी म्हणत असतो अरे हे बाकीचा परमार्थ हा वेगळाच आहे पण तुकोबरायच्या नाव घेऊन केलेला परमार्थ हा ओरिजिनल परमार्थ लक्षात ठेवा म्हणून त्या ठिकाणी नाम घेता कापेय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तुकोबराय आल्यानंतर काय केलं त्या दिवशी पंचमीचा दिवस होता सण रंगपंचमी जेवायला काहीतरी बाबाला घालायचं म्हणून काहीच नव्हतं दुपारच्या वेळेला आले दूध नव्हतं मग काय केलं येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले कशाचं दूध काढलं भगवान शंकराच्या नंदीचं जे भागीरथीबाई रडू लागली बाबा दूध नाही दूध नाही दूध नाही शेवया केल्या म्हणून पंचमीला तुकोबरायला शेवयाचा निवेद्य दिला जातो आता आम्ही देत नाही हे आमचं दुर्दैव आहे दिला जातो आणि कशानं दूध काढलं नंदीला उठवलं उठविला नंदी शिवाचा ढवळा आणि त्याचं दूध काढलं नाही ते पण ढवळाच होता हे नामदेव मला माहित आहे तुझं समाधीचं वर्णन आहे पण तो पण ढवळा तिथं ढवळा म्हणजे इथे का पिवळा होईल का उठवलं थाप मारली एक लक्षात ठेवा नंदी दूध देतो का नाही पण दिलं की नाही केव्हा येऊन परत हा मोठा चमत्कार केला जगासाठी हे तुकोबराय निळोबरायला 42 दिवसानंतर भेट दिली आणि त्या ठिकाणी 3 महिन्यानंतर परत संतांची झगडाऱ्यांना भेट दिली 3 वेळा तुकोबराय आले आणि वैकुंठाला गेले या पद्धतीनं या वारकरी संप्रदायामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो तुकोबरायच्या संप्रदायामध्ये चालायचं असेल तर वारकरी व्हा गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा आणि पंढरीची वारी करा ज्ञानेश्वर या ठिकाणी मंडळी या फडामध्ये 32 वर्ष पूर्ण झाले कोणी उठू नका बघा आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका परत महाप्रसादाची पंगत आहे 5 मिनिटं या फडामध्ये हे 33वे वर्ष चालू आहे आपलं किती ज्या मंडळीने आपल्याला जागा दिली होती कोण आमच्या वैकुंठवासी सुमनताई चव्हाण मातोश्री या देहूनगरीचे महाराज पानसरे आचार्य त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि जे व्यवस्थापन ज्यांनी वाढलं ज्यांनी सतरंजा टाकल्या ज्यांनी दुसऱ्यासाठी चहा दिला पात्र वाढले जेवण वाढले या सगळ्यांना सकळाच्या पाया माझे दंडवत सगळ्यांना मी त्या ठिकाणी दंडवत घालतो
आणि सगळ्यांनी सेवा केलेली. कोणाचं नाव राहतं, कोणाचं नाव पुढे येतं, कोणाचं विसरून राहतं. त्याच्यामध्ये जेवढी एकावनी मध्ये आहेत आमचे विठ्ठल महाराज आहेत. ही गोष्ट सगळ्यांना आता नाव ज्यांनी भारून केले रात्री पंचावन्न महाराज लातूरची पंचावन्न त्यांनी भारून केलं. या सगळ्यांना माझा या ठिकाणी साष्टांग दंडवत आहे. सेवा झालेली आहे. एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी एकच सहकार्य करा. तुम्ही तुकोबरापाशी आला, साधूचं लक्षण आहे परोपकार करावा की नाही. मग आपण जर सगळ्याच्या अगोदर जेवायला बसलो तर परोपकार होईल का? जे म्हातारे माणसं आहेत, जे महिला मंडळ आहेत त्यांना बसू द्या, आणि जे तरुण मंडळ आहेत त्यांनी निदान कमीत कमी 10 पात्र तरी वाढत असताना त्यांना वाढल्यानंतर तुम्ही बसा, ही सेवा करा. कारण तुकोबराच्या या ठिकाणी दारात केलेली एक गवताची काडी सुद्धा मोक्षाला नेते. हो, मी का म्हणतो, भागवतामध्ये असा सुंदर विषय आलेला आहे की भगवान व्यासानं सांगितलं सत्संगामध्ये तृणन भवती गच्छन्ति. चालत असताना गवताची काडी जरी उचलली घाण होईल म्हणून, तरी ती मोक्षाला कारणीभूत होती. त्या ठिकाणी कामन गावामध्ये त्या ठिकाणी महादेव शेवट आलेले आहेत. त्यांच्या तिथे भागवत चालतं. संजय पाटील, राजू पाटील, गवळी मामा, त्याच्यात हरिशरण मात्रे, ही मंडळी या भागवताची कार्यकर्ते. मला सांगायचं का, भागवत कथेमध्ये सुंदर असा विषय आला की जसं तुकोबराच्या दरबारात म्हणजे महावैष्णवाच्या मेळ्यामध्ये गवताची काडी उचलणं सुद्धा जसं मोक्षाला कारण ठरतं, तसं इथं केलेलं अन्नदान. तुम्हाला सांगू, मी गेल्या वर्षी पण बोललो, तुकोबराला दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, मान गेला, तसं आम्हा सगळ्या महाराज मंडळीला लॉकडाऊन पासून जे दुष्काळ पडलेला आहे, मी तर सांगतो तुम्हाला, मला ज्ञानोबरायनच जगवलं. घरात खायला पण अन्न नव्हतं, पण ते 2 वर्ष ज्ञानोबरायला कशी आळंदीत त्या लॉकडाऊन मध्ये काढले हे ज्ञानोबरायलाच माहित. तेव्हापासून गाडी या कार्यक्रमाला जो खर्च वाढत गेला, तर याच्यासाठी सगळ्यांनी, बऱ्याच महिला मंडळांनी, आमच्या नरसाळी मावशी असू द्या, ते मटकर असू द्या, त्यांनी अन्नदान देण्यासाठी बरंच अन्नदान दिलेलं आहे. हो, मग ज्या बऱ्याचशा माणसांनी या ठिकाणी अन्नदानासाठी इथं देणग्या देतात, त्या सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, कार्यक्रम टिकवायचा असेल एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मिळविला. अन्न खाल्ल्यानंतर आपल्या द्वारा दुसरे 5 माणसं जेवलेच पाहिजे एवढं दान करा, आणि या ठिकाणी तुकोबराची सेवा करा. ज्ञानेश्वरा जय जय हो, ज्ञानेश्वर माऊली 2दा झाला होता. तुकाराम 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 बरा बरा कोणी उठू नका.
Oh